युती तुटण्याला नेमकं जबाबदार कोण होतं? पण त्यांनी रात्रभर आम्ही सांगतो सांगतो म्हणून ठेवलं आणि सकाळी आम्ही ज्यावेळेस बघितलं तर त्यांनी 10 वाजता जाहीर केलं की आम्हाला नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल. कुठले मुद्दे जनतेपर्यंत घेऊन जाणार आहात या तुम्ही? शहराचा विकास जो आहे तो पाणी असेल, उद्योग नगरी आहे, टुरिस्ट प्लेस आहे, या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही याच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत. नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरची जास्त चर्चा झाली. एकीकडे युती तुटली, दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे एक वेगळा वाद बघायला मिळाला. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अतुल सावे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय हा प्रकार आहे. सावे साहेब, सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. आपण बघितलं तर एक युती तुटल्यानंतर एक त्यांनी आरोप केला की भाजपच्या नेत्यांमुळे युती तुटली आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी गर्दी बघायला मिळाली आणि एक गोंधळ बघायला मिळाला. तर सगळ्यात अगोदर की युती तुटण्याला नेमकं जबाबदार कोण होतं? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि त्यावेळेस 37 सीट शिवसेना लढायच्या आणि 50 सीट भाजपने लढायचा असा निर्णय झाला. आणि ज्यावेळेस आम्ही 37 सीटची यादी त्यांना फायनल करून पाठवली त्यावेळेस त्यांनी आमच्या काही सिटिंग वॉर्ड म्हणजे कैलाश गायकवाड आमचे सिटिंग नगरसेवक होते, तो वॉर्ड त्यांना पाहिजे होता. 27 नंबर प्रभागमध्ये, 26 नंबर प्रभागमध्ये आमचे अप्पासाहेब हिवाळे आणि नाना असे 2 आमचे सिटिंग नगरसेवक होते. हे सगळे वॉर्ड त्यांना पाहिजे होते आणि आम्ही म्हणून त्यांना सांगितलं की आम्ही 37 वॉर्डमध्ये ऑलरेडी तुम्हाला जे पाहिजे ते वॉर्ड दिलेले आहेत, अजून एक्स्ट्रा वॉर्ड आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्यांचा आग्रह होता. पण त्यांनी रात्रभर आम्ही सांगतो म्हणून ठेवलं आणि सकाळी आम्ही ज्यावेळेस बघितलं तर त्यांनी 10 वाजता जाहीर केलं की युती नाही करत आहेत. मग आम्ही युतीच्या विरुद्ध जाऊन म्हणजे युती होत नाही आमच्या लक्षात आल्यावर आम्ही पण जे 37 वॉर्ड आम्ही नाही तर 50 वॉर्डातच आधी उमेदवार आम्ही जाहीर केले होते, त्या बाकीच्या 37 वॉर्डात पण आम्ही दुपारपर्यंत मग 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज जाहीर करून भरायला लावले. या युती तुटल्याचा फायदा कसा होणार आहे? आणि फायदा नसतो युतीमध्ये. आता कसं आहे की आम्हाला नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल. नक्कीच. आपण दुसरीकडे जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये तिकीट द्यायचं नाही. त्याची देखील चर्चा झालेली आहे आणि बाकीचं तुम्ही बऱ्यापैकी लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये तिकीटं दिली नाहीत अशी सातत्याने सांगितलं गेलेलं आहे तुमच्या नेत्यांकडून पण. गोष्ट खरी आहे. आमचे खासदार मान्य कराड साहेब यांचे चिरंजीव 7 वर्षापासून आमच्या पक्षाचे सरचिटणीस आहेत ते, आणि तरीही त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. त्याच पद्धतीने आमचे आमदार संजय केणेकर यांनी पण त्यांच्या मुलाला हर्षवर्धन केणेकर हा आमचा चांगला कार्यकर्ता असूनही त्यांना तिकीट दिलं नाही. तर हे दोन्हीही आमचे 100% विनिंग कॅन्डिडेट होते. दुसरीकडे मात्र युतीमध्येच आता समजा सरकारमध्ये असतील वगैरे बाकीच्यांनी मात्र घरामध्येच आपल्या एक असेल 2 असेल तिकीट त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, आमच्या पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्ही पाळलेला आहे. प्रचाराची एकूणच तयारी करत असताना कुठले मुद्दे जनतेपर्यंत घेऊन जाणार आहात या तुम्ही? शहराचा विकास जो आहे तो पाणी असेल, उद्योग नगरी आहे, टुरिस्ट प्लेस आहे, या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही याच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत. आता एकूण किती उमेदवार आपले मैदानात आहेत? आमचे आज जो 87 म्हणजे 87 उमेदवार आमचे आहेत आणि आम्ही काही अजून फॉर्म भरलेले आहेत, पण तिकडे म्हणजे तेवढं आम्ही सिरियसली नाही लढणार. ते पण 87 आमचे. पुन्हा एक प्रश्न असा आहे की बंडखोर खूप बघायला मिळाले. 95% बंडखोर म्हणण्यापेक्षा आमच्या काही उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले होते, त्यांनी सगळ्यांनी काढलेले. जर आपण बघितलं तर इच्छुकांची गर्दी झालेली होती प्रचंड आणि गोंधळ झाला. एकूण बघायला गेलं तर हीच चर्चा होत राहिली 2 दिवसापासून. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या रोषाला देखील सामोरं जावं लागलेलं आहे. तर हे जे वाद घालणारे होते तर यांच्यासोबत आपलं काय बोलणं झालेलं आहे का? आम्ही सगळ्या ज्या इच्छुक उमेदवार होते त्यांच्याशी भेटलेलो आहे. त्यांना पक्षाच्या हितासाठी आणि पक्षाच्या
शिस्तीसाठी आपण अशा कुठल्याही प्रकारचं बंड करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्याच्यातल्या 95% लोकांनी त्याला मान्यता देऊन आज आपले फॉर्म्स काढून घेतलेले आहेत आणि आता प्रचारामध्ये पण लागलेले आहेत. आपण बघाल आता तर प्रत्येक भागामध्ये सगळे आमचे जे कार्यकर्ते होते ते प्रचाराला लागलेले आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर सतत चर्चा झालेली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे आणि या बंडखोरांचा आता ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांना कुठंतरी त्रास होईल. मात्र अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे की हे जे बंडखोर होते किंवा वाद घालणारे होते हे कुठंतरी शांत करण्यात आलेले आहेत आणि ते आता प्रचाराला देखील लागतील. त्यामुळं या प्रचारामध्ये खरंच हे किती सहभागी होतात, कशा पद्धतीनं प्रचार करतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.